नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. माझा मित्र, माझा भाऊ पण म्हणतात काही जण. बघा बरं थँक्यू. मिळतोय का नाही. पाऊस इतका जबरदस्त चालू आहे ना मित्रांनो, लय खतरनाक पाऊस चालू आहे. तुम्ही तर बघितलं असेल कोरेगडचा व्हिडिओ, नसेल बघितलं 100% जाऊन बघा. तर ठीक आहे, पाऊसात आलोय मी जबरदस्त मध्ये, एकदम पाय वगैरे वल्ले झालेत, पण बोलतो नंतर. भेटला सॉरी आलं आपलं नवीन पार्सल पुन्हा एकदा. ग्रे कलरची जीन्स ही बघू कशी दिसते, आयलँडरची. जसं की दिसत असेल पॅकिंग सगळी फ्लिपकार्टची आहे. तर बघू, ओपन करतो कशी वाटते बघू. कालच घेणार होतं ॲक्च्युली, पण काल आपण कोरेगडला गेलो जसं की तुम्हाला माहिती आहे. आणि जर तुम्ही इथपर्यंत आला असेल, जर कोरेगडचं व्लॉग बघितलं नसेल तर 100% जाऊन बघा, मज्जा येईल तुम्हाला. लेट मी जस्ट खोलली, अशी दिसती जवळपास, लाईट ग्रे कलर आहे हा. तर लेट सी, हे बघा हायलाइंडर इसेन्शियल्स. ओपन करतो आता प्रॉपर. इनिशियल जे आहे माझं परसेप्शन किंवा फर्स्ट ग्लान्स क्वालिटी आहे. आता वेअर केल्यावर फिटिंग काही कशी दिसते माहीत नाही. हे बघा लेबल बिबल हायलाइंडर हे दाखवलं मी तुम्हाला. 34 नंबर जेम्स आहे काय, रिलॅक्स्ड स्ट्रेट फिट हायलाइंडर. लेट्स वेअर. मी बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व केल्या तर स्ट्रेट फिटमध्ये शक्यतो हे येत नाही, रिलॅक्स्ड येत नाही, म्हणजे फ्लेक्झिबल पण आहे. मला वाटते भारी दिसते ही काय. आता लेट मी वेअर. मला वाटते मोठी होती का मित्रांनो. आपल्या शेजारच्या कार्यकर्त्याला पण आवडली, मला पण आवडली. मस्त आहे, ठेवून देतो. आवडले आपल्याला. स्ट्रेचेबल पण आहे, एकदम प्रॉपर आहे. भूमकर चौकापाशी होतं, भूमकर चौकातलं पाणी निलवड झाले. आता ह्यो म्हणत होतं लय पाणी होतं सकाळी, होतं बऱ्याचशा गोष्टी पॅक आहेत. दुसरी गोष्ट अशी, हे ट्रॅफिक काहीच नाही. त्या दिवशी आलतो ना मी, ते ऑफिस सुटायचा टाइमच आहे, पण काहीच ट्रॅफिक नाही, कारण की लोक पावसाच्या पाण्यामुळे निघलेच नाही बाहेर, असा विषय. या भाऊला इथून 1 किलोमीटर आहे लांब. त्याला म्हणलं होतं ज्या दिवशी जायचं आहे कोरेगडला त्या दिवशी ये म्हणून गाडी घेऊन. आमचा भाऊ मयूर भाऊ इतक्या जोरदार पावसात फ्लॅटवर इकडे घ्यायला आला या सोसायटीला. आता आज सकाळची मज्जा आहे का. विषय असा झाला, याची गाडी यांनी नेली होती. आता विषय असा झाला, रिक्षाने गेलो सकाळी. रिक्षाने गेलोय सकाळी. आणि मॅटर असा झाला, थांब ना मध्येच काय फ्लो मोड राहिला. तर सकाळी उठलो आणि यो केळीच बघत होता. हे कुठे आहे काय म्हणतात त्याला, चावी कुठे चावी कुठे कळलं. यांनी गाडी घेऊन गेलेलं रात्री. मग याला पूर्ण रिक्षा द्यावं लागलं. आणि कोणाच्याच द्या आणि नाही मनी नाही, असंच निघलो होतो आम्ही. 11 साडे 11 वाजता आला मी रात्री. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. आणि अजून एक मॅड बुद्धी सांगतो, तसं येणारच होता उद्या ऑफिसला. आता मग आता ध्यानात आलं परत की उद्या येणारच आहे, पण हे ढिल्ल्याला एवढा टाइम नाही निघाला की थांबायचो. प्रश्न नाही, आपल्याला काहीच होतं ना इकडे. नाही असं काही नाही, असं काहीच नाही बाबा. मी 2 वडापाव खाल्ले. आणि माझं ते इतकं लांब आलो म्हणल्यावर खावं लागेल ना शेट. तर ठीक आहे, पाऊस भरपूर झालाय. आमचं वर्क फ्रॉम होम होता, पण आम्हाला इव्हेंच्युअली भेटून गेला आम्हाला वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम चालू आहे. फुल पाऊस झालाय, तामिनी घाट सगळं जाम आहे. आता ते डिस्कशन चालू होतं कुठं, इंडियावर बघा, फोर्ट इंडियावर डिस्कंटिन्यूड गाडी. तेच डिस्कशन झालं, कुठंच न जाऊ शकत. तामिनी घाटचा विषय झाला आहे, ते लोणावळ्याच्या आणि लोणावळ्याने कोणतर कर्जतचा जो पटरी ती पण वाहून गेली. लय विषय झालाय मोठा. त्याच्यानंतर आळंदीला पण पाणी आलंय. बोर मारतोय, आपण बोर मारतोय, मी पण बोर. वडापाव मागितलाय. वडापाव बघा कुठे ठेवलाय, स्पीडोमीटर वरती पडला ना, डायरेक्ट 20 रुपये वाया. आणि त्याला जी भूक लागली का, ओढ लागली का वडापावची, ती पण वाया नाही पडणार. भाऊच्या आयफोनमुळं चार्जिंग लागलाय म्हणून. माझं वैयक्तिक लेवलला 50,000चा फोन आहे, त्याचा आयफोन आहे. तर 50,000 रुपयाचा फोन धोके टाकून इतकं ओल्ला होऊन जारचं पाणी आणून चार्जिंगच्या टेन्शनमुळं आलोय. अवघड